आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत जय आता शरूने दिलेलं ते पुस्तक घेऊन बसलेला असतो. जय जसं आता ते पुस्तक घेऊन बसतो ना तसं आता त्याला ना या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या आता आठवत राहतात आणि त्यामुळेच ना तो आता विचार करत असतो. शरूचा आता त्याला मेसेज आलेला असतो की तू पुस्तक वाचतच बसला आहे ना. तेव्हा तो थोडा कन्फ्यूज होतो की हिला कसं काय कळलं मी पुस्तक वाचतच बसलोय ते, आणि म्हणूनच मग तो रूमच्या बाहेर येतो आणि इकडे तिकडे पाहू लागतो की ती कुठे आली आहे का बाहेरच, म्हणजे ती एवढं कसं ओळखायला लागली मला, हा विचार त्याच्या मनामध्ये येत असतो. पण ती काही आलेली नसते म्हणून तो पुन्हा आपल्या रूममध्येच म्हणजे त्या खुर्चीवर जाऊन बसतो. तेव्हाच ना इथे शरू त्याला मेसेज करत असते. मग आता लव्ह स्टोरी आवडते की नाही, तेव्हाच ना तो म्हणत असतो की मला ना या सगळ्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे असं त्याने मेसेज केलेला असतो. आणि त्यावर आता तिने सुद्धा त्याला सिम्बॉल मेसेज पाठवलेला असतो, कारण तिला असं वाटत होतं आपण जर ह्याला पुस्तक दिलं तर नक्कीच ना ह्याच्यावर काहीतरी परिणाम होईल. पण इथे तर ते काही दिसत नसतं आणि त्यामुळेच ना ती आता त्याच्या मेसेजची वाट बघत असते. रात्र तर खूप झालेली असते आणि ती वाट बघत असते की कधी एकदा हा मेसेज करतोय पण त्याचा काही रिप्लाय येत नाही. मग तोही विचार करतो काय हे लव्ह स्टोरीचं आता पुस्तक आपण वाचत बसायचं, त्यापेक्षा राहू देच. मग आता तो विचार करतो की आपण आहे ना मस्त झोपूया, आणि मग तो झोपायला सुद्धा जात असतो पण त्याला करमत नसतं. त्याला ते पुस्तक शेवटी त्याच्याकडे खेचूनच आणतं. मग आता तो बसतो आणि त्या लव्ह स्टोरीचं पुस्तक वाचायला सुरुवात करतो. त्याला त्या पुस्तकामध्ये ना आता हळूहळू इंटरेस्ट येत असतो, त्याला आवडायला लागलेलं असतं ते पुस्तक. आणि त्यामुळेच ना इकडे आता शरू मात्र त्याच्या मेसेजची वाट बघत खूप वेळ जागी असते. ते चेकसुद्धा करते की त्याचा मेसेज वगैरे आलाय का, पण जयचा काही मेसेज आलेला नसतो, कारण जय आता पुस्तक वाचण्यामध्ये जो मग्न झालेला असतो. जय आता हळूहळू ते पुस्तक वाचत असतो. त्याला आता बरं वाटत असतं ते पुस्तक वाचल्यानंतर. तो एकदम रिलॅक्स असतो. ते पुस्तक वाचत असताना त्याला रिलॅक्स छान वाटत असतं आणि म्हणूनच मग आता तो एकटक ते पुस्तक वाचत असताना ना किती वेळ झालेला असतो ना तेच त्याला कळत नाही. खूप उशीर झालेला असतो. जयने एवढ्या वेळ रात्री जागून ना कधीच ऑफिसचंही काम केलेलं नव्हतं. तेवढ्या वेळ जागून आता तो हे पुस्तक वाचत होता. शरूसुद्धा आता वैतागते त्याच्या मेसेजची वाट बघून. तीसुद्धा आता झोपायचा प्रयत्न करत असते. तर जयही आता बघतो की घड्याळात तर खूप वाचलेत, कारण आता ते लव्ह स्टोरीचं पुस्तक वाचता वाचताना त्याला समजतच नसतं की किती वेळ झाला आपण इथे वाचत बसलो आहोत. मग आता तो झोपतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आता त्याला 8:30 वाजले तरी जाग आलेली नसते. तेच आता तेजस्विनी तिथे येते आणि तेजस्विनी जयला उठवत असते. जयला म्हणत असते की काय रे जय, अजून झोपलायस आज, काय झालं, 8:30 वाजलेत, ठीक तर आहेस ना. तेव्हाच तो सुद्धा बघतो की बाप रे 8:30 वाजलेत आणि अजून मी झोपलोय, खूपच लेट झाला आहे हा तर. आणि मग तोही थोडा आता डोळे वगैरे चोळतो आणि तो म्हणतो की हो येतो मी. मग त्याला ना आता ती सांगत असते की लवकर ये हां, उशीर करू नकोस, ऑलरेडी उशीर झाला आहे असं देखील आता ती त्याला सांगत असते. त्यावर तो म्हणतो की हो येतो मी. मग त्यानंतर ना त्याला ते बाजूला ठेवलेलं लव्ह स्टोरीचं बुक दिसतं आणि मग तो विचार करतो की हां, हेच पुस्तक वाचत मी रात्रभर बसलो होतो आणि कधी डोळा लागला नंतर ते कळलंही नाही. दुसरीकडे आता शरू ना ही आसावरीच्या लाईफसाठी खूप जास्त खुश असते. म्हणजे ती तिला म्हणत असते की तुझं लाईफ किती चांगलं आहे गं, बघ ना, म्हणजे तुला लाईफमध्ये ना काही एकदम भारी घडतच असतं. म्हणजे बघ तुला तुझ्या मर्जीने चालायला भेटतं, कधीही उठा कधीही काम करा. आता काम करायचा मूड नसला तर मस्त असा आराम करा, हे तुझ्या आयुष्यात मस्त असतं. बघ ना आताही तू छान असं पुस्तक वाचत बसली आहेस. मग आता ते आसावरी म्हणत असते की असं काही नाही, मला जस्ट मूड केला म्हणून मी जरा कामं आवरली आणि पुस्तक वाचते. मग कसलं लव्ह स्टोरी वाचतेस का, हो जरा लव्ह स्टोरीज वाचते. मग आता ती बोलत असते की बाप रे लव्ह स्टोरी अँड ऑल, हां ताई आजकाल काय वेगळंच बघायला लागली आहेस. मग ती म्हणते की हो मला आवडतात आणि मला तर असं वाटतं ना की तू सुद्धा हे लव्ह स्टोरीचं पुस्तक वाचायला हवं. तेच आता शरू म्हणते की हो मलासुद्धा आवडेलच गं लव्ह स्टोरीचं बुक वाचायला, पण एका माणसाला तर बिलकुलही आवडत नाही. कोणाबद्दल बोलतेस तू असं आता आसावरी विचारते. त्यावर शरू म्हणते अगं काल ना आमच्या ऑफिसमध्ये ना छान असे ना हे होते, म्हणजे आमच्या ऑफिसमध्ये फ्रेंडशिप डे होतं, त्याच्यामध्ये ना गिफ्ट्स द्यायचे होते. मग मी विचार केला की या शायनरला कोण गिफ्ट देणार आहे, कोणीच त्याला फ्रेंड वगैरे मानणार नाही. मग मी विचार केला की त्याला ना आपण गिफ्ट देऊया, आणि म्हणूनच मग ना मी त्याच्यासाठी ना मस्त असं लव्ह स्टोरीचं बुक दिलं. मी विचार केला की निदान हे लव्ह स्टोरीचं बुक वाचेल ना तेव्हा तरी कुठेतरी हा प्रेमात पडेल, म्हणून मी त्याच्यासाठी दिलं. कारण माहिती ना तो प्रेमात पडणं गरजेचं आहे. तो जर प्रेमात
प्रेमात नाही पडला तर तुमची गाडी कशी पुढे जाणार आहे, कारण त्याने प्रेमात पडल्यावरच तर त्याचं लग्न होणार आहे ना, असं देखील आता इकडे शरू बोलत असते. शरूने आता हे बोलल्यानंतर इकडे आता जाणवतं आसावरी तर एका पॉईंटला विसरूनच गेली होती की जोपर्यंत जयचं लग्न होत नाही तोपर्यंत आसावरी आणि गौतमचं लग्न होणार नाही आहे. आणि मग तिला त्या सगळ्या काही गोष्टी आठवतात. मग ती सुद्धा आता भानावर येते. मग तेव्हाच ना आसावरीला शरू समजावते आणि शरू म्हणत असते की तू काळजी करू नकोस ग, तो ना असा प्रेमात पडेल बघ. आता त्याला बुक दिला आहे ना, ते वाचल्यानंतर बघ, आणि जो जर प्रेमात नाही पडला ना तर त्याला प्रेमात मी पडायला लावेन. म्हणजे तू टेन्शन घेऊ नकोस बघ, म्हणजे तू टेन्शन घेतलंस ना का तुला लोड येणार, पण माझा शब्द आहे ना त्याला बरोबर प्रेमात पाडायचं हे मला माहिती आहे. आणि मग तो ज्या मुलीच्या प्रेमात पडेल त्याला तर तिच्याबरोबर लग्नसुद्धा करावं लागेल आणि या सगळ्या गोष्टी लवकरच होतील, मला खात्री आहे. आणि जरी नाही झालं तरी मी करेन, मी जुगाड काहीतरी करेल, असंही आता शरू आता कसं तरी आसावरीला समजावते. कारण आसावरीचा मूड आता एकदमच डिस्टर्ब झालेला असतो तिला जेव्हा ह्या सगळ्याची आठवण होते तेव्हा. परंतु आता आसावरी म्हणत असते की खरंच तू बोलतेस तसंच होईल ना, तर आता ती म्हणत असते शरू तिला की हो होईल, नक्की होईल, मी प्रयत्न करेन. आणि त्यानंतर आता शरू जोरात आईला हाक मारते, अगं आई दे ना डब्बा, आम्हाला जायला उशीर होतोय. तेच इकडे जयला आज उठायला उशीर झालेला असतो आणि जेव्हा तो डायनिंग टेबलजवळ येतो तेव्हा आता सगळेजण त्याची मजा घेत असतात. खास करून गौतम सुरुवात होतो. गौतम म्हणत असतो की कामाच्या बाबतीत ना काहीसुद्धा पंक्च्युअल नाही असं बघ तू, काम आजकाल कधी उठायचं आणि कधीही करायचं. असं जेव्हा आता तो बोलतो ना तेव्हा मात्र इथे जय खाली मान घालून बसलेला असतो. कारण गौतम त्याला हे सगळं सुनवत असतो. ज्या गोष्टी जय आधी गौतमला सुनवत होता त्याच गोष्टी आज गौतम जयला सुनवत असतो आणि त्यामुळेच ना आता त्याला धक्का बसलेला असतो. हे सगळं काय चाललेलं आहे, पण त्यातच आता त्याची सगळीजणं मजा घेत असतात, त्याच्याकडे पाहून हसतात. त्याबरोबर तो म्हणतो की अच्छा असं आहे तर मजा घेत आहे का माझी, अरे मग काय रात्रभर काय करत होतास, झोप झाली नाही का तुझी, एवढा लेट कसं काय झाला तुला, मग काही काम करत होतास का. हो हो मी कामच करत बसलो होतो, वाचत काही नव्हतो. अरे पण मी कुठे बोललो तू काही वाचत होतास. अरे तो म्हणतो की नाही रे, थोडं मीटिंग संदर्भात होतं, काही मेलसुद्धा होते ते वाचायचे होते, तेच वाचत होतो. मग तू मला का नाही पाठवलीस मेल, मीही वाचून घेतली असते. असंही आता इथे असणारा हा जो गौतम आहे तो जयला बोलतो. जय थोडा विचित्र वागतोय ना हे मात्र आता तेजस्विनीला कळत असतं त्याच्या वागण्यावर ना. तेव्हाच तो म्हणत असतो की हो हो मी पाठवतो मेल, तसंही मी सुद्धा बघितलं आहे, तूही बघून घे, मी तुला फॉरवर्ड करतोय तो मेल, असंही आता जय त्याला म्हणतो. आता जय आणि गौतम हे दोघंही जण आता कामासाठी बाहेर पडतात. तेच ना इकडे आता सध्या जयला काय झालं ना काहीच कळत नाही आहे असं आता इकडे असणारी ही तेजस्विनी बोलत असते. तर आजी म्हणत असते की मला त्याच्याकडे बघून मात्र कळतं त्याचं काय चाललंय, ते जे चाललंय ते एकदम भारी चाललंय, असंच चालू राहू दे, असंही आता इकडे ना आजी बोलत असते. त्यामुळे तेजस्विनी डोक्याला हातच लावून घेते, कारण तेजस्विनीला ते सगळं काही सहनच होत नसतं, जयचं वागणं आणि ह्या सगळ्या गोष्टी. आणि मुळात तिला कळत सुद्धा नसतं की जय काय प्रेमात वगैरे पडलाय का. पण आजी मात्र ना बरोबर ओळखून असते की जय आता हा प्रेमात अखंड बुडून निघालाय, त्यामुळे त्याच्यामध्ये हे सगळे बदल झालेले आहेत. ते आता मॅक आलेला असतो आणि मॅक जेव्हा येतो तेव्हा मॅक ना इकडे तिकडे पाहू लागतो. तेच आता त्याला तो बघतो तर काय केबिनमध्ये चक्क जय झोपा काढत होता. जो कधीही कामाविषयी टंगळमंगळ न करणारा जय खानोलकर आज चक्क झोपा काढत होता. आणि तेव्हाच तो जातो आणि म्हणतो की सर सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब केलं का. तेव्हा तो म्हणतो नाही नाही बोल ना तुझं काही काम आहे. मग तेव्हाच ना जयला आता तो सांगत असतो की थोडं ना मला तुमच्याशी बोलायचं होतं, म्हणजे तुम्ही काल मला गिफ्ट दिलं ना त्याबद्दल. म्हणजे याआधी ना मला एवढं महागडं गिफ्ट ना कोणीही दिलं नव्हतं जेवढं महागडं गिफ्ट तुम्ही दिलं आहे. म्हणजे माझ्या आयुष्यात ना असा दिवस कधीच आला नव्हता जेवढा भारी दिवस काल आला होता. काय सांगू तुम्हाला, मला इतका आनंद झाला ना की तुम्ही ते गिफ्ट मला दिलं. कधीच मी एवढं महागातलं गिफ्ट घेतलं नव्हतं. आणि मुळात ना मी तुमच्याकडे कामाला आहे, पण या कामाला असताना ना सुरुवातीला मला खूप भीती वाटायची, म्हणजे कसं होईल, सगळं काही मॅनेज होईल की नाही, मग सगळ्या काही गोष्टी मी करू शकतो की नाही. कारण कोकणातून छोट्याशा गावातून मी आलो होतो तेव्हा माझ्या मनात ना खूप जास्त दडपण होतं की मला या गोष्टी जमतात की नाही. पण तुम्ही ना मला प्रत्येक वेळेला समजून घेतलं, म्हणजे मेलसुद्धा पाठवलं तुम्ही मला सांगता तेव्हा माझ्याकडनं मेलमध्ये सुद्धा किती चुका होता तो सर, पण त्यावेळेलासुद्धा तुम्ही मला समजून घेता आणि कोणत्याही शब्दाने मला वाकडं तिकडे काहीच बोलत नाही ना. मला तुम्ही कमी लेखता, तुम्ही माझा किती विचार करता. आणि एवढ्या चुका होऊनसुद्धा ना तुम्ही मला कामावर अजूनही ठेवून घेतलेलं आहे. तेच मी दुसरीकडे कुठेतरी कामाला असलो असतो ना तर माझे जॉबसुद्धा गेला असता, मी हाही विचार करतो. पण त्या सगळ्यातही तुम्ही मला किती छान समजून घेता, असंही आता मॅक बोलत असतो.
मॅक म्हणतो की खरंच मी आज इतका लकी आहे, इतका खुश आहे ना, की आज माझ्या आयुष्यात जे काही आहे ना ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. आणि त्यानंतर ना तो हे सुद्धा म्हणत असतो की तुमच्यासाठी ना मी काहीतरी गिफ्ट आणलं आहे. म्हणजे तुम्ही कृष्णा आणि मी तुमचा सुदामा, मग आता तुम्ही मला गिफ्ट दिले तर मलाही तुम्हाला गिफ्ट तर द्यावंच लागेल ना. म्हणून तुमच्यासाठी स्पेशली मी माझ्या आईने जे मला पाठवलं आहे ना ते तुम्हालासुद्धा घेऊन आलो आहे. आणि त्याने ना डब्यातनं ना मस्त असे कोकणातले पोहे आणलेले असतात आणि ते पोहे आता तो त्यांना देतो. आणि ते पोहे जेव्हा त्याच्या समोर ठेवले जातात ना तेव्हा आता जय म्हणत असतो की हे काय, हे तू माझ्यासाठी आणलं आहेस का. मग आता मॅक म्हणत असतो की हो मी तुमच्यासाठी स्पेशल आणलं आहे, पण आता तुला जर एवढंच वाटत होतं तर मला एक गोष्ट सांग, हे तू पोहे जे आहेत ते असेच आणलेस का. तर तो म्हणतो की हो मी असेच आणलेत, पण मला एक सांग, तुला घड्याळ वगैरे मी दिलेलं आवडलं आहे, मग तू ते घड्याळ हातात का घातलं नाहीस. तेव्हाच तो म्हणतो की खरं तर ना ते घड्याळ ना तुम्ही दिले ना ते खूप महागडं घड्याळ आहे, सो मी हातात नाही घातलं. ते घड्याळ ना मी तसंच ठेवलं आहे, म्हणजे कसं मला ना नेहमीच आठवणीत राहील ना की ते तुम्ही घड्याळ दिले, म्हणून मी शोपीसमध्ये ठेवले ते घड्याळ. नंतर तो आता हे सुद्धा म्हणतो की ते घड्याळ जे आहे ना ते मला खूप आवडलं आहे आणि मी जेव्हा कोकणात जाईन ना तेव्हा ते घड्याळ घेऊन जाईन माझ्या आईला दाखवायला की तुम्ही मला एवढं सुंदर असं गिफ्ट दिले ते, तर ते बघून ना आईही खुश होईल बघा. असंही आता जयला इकडे असणारा मॅक सांगत असतो. जयला आता आनंद होत असतो की मॅक किती खुश आहे ना, एवढंसं घड्याळ दिलं आहे. पण मग आता इकडे मॅकला जय म्हणत असतो की मला ना तुझे हे पोहे जे दिलेस ना ते आवडले असते यार, पण तुला सांगू का, तू हे पोहे आहेत ना मला असेच दिलेस, हे जर तू बनवून आणून दिले असतेस ना पोहे तर त्यात काहीसा वेगळाच आनंद होता, पण तू मला काही पोहे बनवून आणून दिले नाही आहेस, त्यामुळे ना मला जरा असं वेगळं वाटतंय. जर तू हे पोहे बनवून आणून दिले असतेस ना तर आवडलं असतं. तेच आता मॅक म्हणत असतो काय सर तुम्ही यार, हे ना कोकणातले पोहे आहेत, हे कोकणातले पोहे ना असेच खायचे असतात, थांबा मी तुम्हाला सांगतो. आणि असं बोलून ना त्याने आता एका पिऊनला आवाज दिलेला असतो आणि त्याला ऑलरेडी ना त्यांनी चाय वगैरे रेडी ठेवायला सांगितलेली असते. आणि मग तो आता पिऊन चायचा कप घेऊन लगेच केबिनमध्ये येतो. आणि जसा तो केबिनमध्ये येतो ना तसा आता जय त्याला म्हणत असतो की आता हे काय. तेव्हा जयला तो म्हणत असतो की थांबा सर, तुम्हाला मी सांगतोय ना, एकच मिनटं थांबा. आणि असं बोलून आता त्याने चहामध्ये जी चहा ठेवलेली असते समोर त्यामध्ये थोडेसे पोहे ना भिजवलेले असतात. आणि जसे ते पोहे भिजवतो ना तो तसं तो आता म्हणत असतो की आपल्याकडे ना कोकणात ना हे असंच खाल्लं जातं, मस्त असे पोहे आहेत ना ते मस्त असे ह्या चहामध्ये बुडवायचे आणि चहामध्ये हे पोहे बुडवले की चमच्याने मात्र ह्याचा आनंद घ्यायचा. असं देखील आता जो मॅक आहे तो सांगू लागतो. मॅक जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगतो ना तेव्हा मात्र जय त्याला म्हणतो की हे सगळं ना ते मिस परब आणि तूच करू शकतात. मग आता नाही ना सर, हे सगळं काही आपल्यामध्ये चालतं, म्हणजे कोकणात ना ही स्पेशालिटी आहे म्हणून तर हे तुमच्यासाठी आणलं आहे, एकदा खाऊन बघा, तुम्हालाही खूप आवडेल आणि तुम्हीही ना हे खातच राहाल बघा. असंही आता तो बोलत असतो. आणि तो मुद्दामून ना आता जयला ते भिजवलेले पोहे चहामधले खायला सांगतो. मग आता जेव्हा जय हे पोहे खातो त्याला एक घास खाल्ल्यानंतरच ना खूप जास्त आवडतो आणि तो म्हणत असतो की कसलं भारी लागतंय हे, खरंच ना मला तर आवडलं आहे. असंही आता तो बोलत असतो. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी तो बोलतो ना तेव्हा मात्र आता सगळं ऐकूनच ना मॅकलाही आनंद होतो. मॅक म्हणतो की थँक गॉड तुम्हाला हे पोहे आवडले, नाही तर मी तोच विचार करत होतो की तुम्हाला आवडते की नाही काय माहिती, पण तुम्हाला आवडलं आहे ना हे एक अगदी बरं झालं. पण सांगू का सर तुम्हाला, हे पोहे आहेत ना असेच खात जा, म्हणजे तुम्हाला आवडलेत ना मग आता खाल ना. मग आता जय म्हणतो की हो मी संपवणार आहे, तू गेलास ना तरी चालेल. जय आता डायरेक्ट मॅकला सांगतो, कारण ना त्याला ते पोहे आवडलेले असतात. जेव्हापासून तो शरूच्या बरोबर राहायला लागला आहे ना तेव्हापासून ह्या अशा काहीशा गोष्टी ज्या आहेत ना ते जय जरा जास्त करताना दिसतोय आणि त्या आवडीने तो करतोय. कारण पहिल्यांदा ना तो ह्या सगळ्यामध्ये एवढा इंटरेस्ट दाखवत नव्हता, जेवढा इंटरेस्ट ना आता ह्या सगळ्यामध्ये तो दाखवायला लागला आहे. आणि त्यामुळेच ना सगळ्या काही गोष्टी त्याला आवडायला लागलेल्या आहेत. तेच आता इथे कॉन्फरन्स रूममध्ये सगळीजणं बसलेली असतात. सो मीटिंग सुरू असते आणि त्या मीटिंगमध्ये ना इकडे आता जयचं लक्ष नसतं, कारण जयला ना जास्त झोप येत असते आणि हे सगळं काही ऑब्झर्वेशन बरोबर शरू त्याच्या बाजूला बसून करत असते. तेच इकडे आता गौतम प्रेझेंटेशन देत असतो आणि गौतम म्हणत असतो की सध्या ना आपल्या ह्या प्रोडक्टचं, अमृतधारा ज्या प्रोडक्ट आहे त्याचं खरं तर खूप जास्त वाढलेलं आहे आणि लोकांना
सारखं सारखं बाई करतायत, कारण त्या लोकांना या सगळ्यावर विश्वास बसला आहे. सोबत आकाशही असतो, आकाशही हे सगळं बोलत असतो आणि त्यांचं कन्व्हर्सेशन सुरू असतं आणि बाकी सगळीजणं बसलेली असतात. पण जयचं काही लक्ष नसतं, कारण जयवर त्या काल रात्रीच्या लव्ह स्टोरीचे परिणाम झालेले असतात. तेच आता शरू म्हणते की काय रे, तू काय पार्ट टाईम दुसरा जॉब वगैरे करतो का रात्रीचा, जागते रहो म्हणून. मग आता ती त्याला चिडवते. तसं आता तो म्हणतो की तुला काही चांगलं बोलताच येत नाही का. त्यावर शरू म्हणते की काय मी वाईट बोलली, मी तुम्हाला सिम्पल विचारलं की तुम्ही रात्रीचा दुसरा जॉब करताय का, कारण ज्या तुम्हाला झोपा येत आहेत म्हणून विचारलं. मग तेव्हाच तो म्हणत असतो की ते माझं तू बघू नकोस, मी माझं काम करत असतो, समजलं ना. पण आता तो लव्ह स्टोरीचं बुक वाचत असल्यामुळे त्याला झोप आलेली नसते रात्रीची आणि ते पुस्तक वाचल्यामुळे त्याला आता मात्र झोप मजबूत येत असते आणि त्यामुळेच ना शरू मात्र त्याची मजा घेत असते. त्याचं कामातही लक्ष लागत नसतं. अक्षरशः त्याने डोक्याला हात लावून घेतलेला असतो की आपल्यासोबत काय होते, कारण का काम भरपूर असतं, पेंडिंग असतं, इथे कामही चालू असतं, पण तिथं लक्ष नसतं का, तर झोप येत असते. त्यानंतर तो आता म्हणतो की तुम्ही करा कंटिन्यू, मी येतो. आणि असं बोलून तो तिकडनं जातो. तर इकडे सगळ्यांनाच प्रश्न पडतो की जयला काय झालं मुद्दामून. मग आता शरूही विचार करते की काहीतरी झालं आहे वाटतं या शायनरचं, हा शायनर असं काय बघायला लागला आहे, असाही विचार ना आता जाणाऱ्या जयकडे बघून शरू करत असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.